नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस. तर काल आपण व्हिडिओमध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट ह्याचा पार्ट 1 बघितला होता. काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ अर्धवटच सोडावा लागला. आज आपल्याला राहिलेला भाग बघायचा आहे म्हणजे हा आपला पार्ट 2 आहे. चॅप्टर नंबर 1 क्लास 11th अँगल अँड इट्स मेजरमेंट पार्ट 2. आता काल आपण बऱ्याचशा कन्सेप्ट बघितल्या, त्या थोड्या आपण रिवाइज करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे, आज जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट आपण गणित वगैरे सोडवणार आहोत. तर रिवाइज करा चला पटपट. डायरेक्टेड अँगल, त्यात आपण बघितलं इनिशियल आर्म म्हणजे जिथून आपण सुरुवात करतो, टर्मिनल आर्म म्हणजे जिथं आपली रे एंड होते, अँगल एंड होतो, त्या रेला किंवा त्या आर्मला म्हणायचं टर्मिनल आर्म. जेव्हा आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेला जातो तेव्हा अँगल आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज मोजला तर अँगल असतो पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने मोजला तर अँगल असतो निगेटिव्ह. हे आपलं काल झालंय. नंतर झिरो अँगल बघितलंय आपण, स्ट्रेट अँगल हे पण बघितलंय, ते वन रोटेशन अँगल प्लस 360 मायनस डिग्री 360 कसा असतो हे पण बघितलंय. राईट अँगल ट्रायंगल बघितला. नंतर क्वाड्रंट मी तुम्हाला शिकवलं की क्वाड्रंट मी तुम्हाला हे पण गोष्ट सांगितली होती की क्वाड्रंट त्यांची जागा बदलत नाही, क्वाड्रंट त्यांची जागा फिक्सच ठेवतात, बदलतात ते अँगल्स. क्लॉकवाईज गेलं तर अँगल होतात निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज गेलं तर अँगल होतात पॉझिटिव्ह. ओके, पुढे नंतर को टर्मिनल अँगल हा कन्सेप्ट सुद्धा आपण बघितला. म्हणजे दोन आर्म जे सेम आहेत, म्हणजे ओ ए ओ बी ह्या दोन आर्म आहेत, दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जे वेगवेगळे अँगल तयार करतात त्याला को टर्मिनल अँगल्स म्हणतात. आणि आपण काल शिकलो की को टर्मिनल्सची जी काय सबट्रॅक्शन येते, ठीक आहे, को टर्मिनल्सची जी काय सबट्रॅक्शन येते, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी येते, ती नेहमी 360 किंवा 360च्या मल्टिपल्स मध्ये येते. आता 360चे मल्टिपल्स पण काल शिकलोय आपण. 360 येऊ शकतं, 360 × 2 720 येऊ शकतं, 360 × 3 1080 येऊ शकतं. ठीक आहे, मग हे असे मल्टिपल्स मध्ये उत्तर, आणि पुढे आहे असं कंटिन्यू मल्टिपल्स मध्ये म्हणजे 360च्या पटीमध्ये उत्तर येऊ शकतं. हे आपण काल बघितलं. तर काल आता आपण आपला प्रॉब्लेम इथून सुरू झाला होता. तर मी तुम्हाला कालच सांगितलं, आता आपण सेक्साजेसिमल सिस्टीमचा वापर करतो. म्हणजे जेव्हापासून आपल्याला अँगल विषयी माहिती झाले त्यावेळेपासून आपण जे काय अँगल मोजतो ते आपण सेक्साजेसिमल सिस्टीमनेच मोजतो, म्हणजेच आपण डिग्रीमध्ये मोजतो. तर आता आपण आजचा कन्सेप्ट आता इथून सुरू करणार आहोत. जर सांगितल्याप्रमाणे आपण जेवढे केवढे अँगल मोजले आतापर्यंत तेवढे सगळे पॉझिटिव्हच अँगल मोजलेले आहेत आणि सगळे अँगल आपण डिग्रीमध्येच मोजलेले आहेत. तर आता ते काय म्हणतात की आपण आता इथं तुम्हाला दिसत असेल मी क्वाड्रंट काढलाय. हा आपला एक्स आहे, एक्स डॅश आहे, हे वाय डॅश आहे आणि हे वाय ऍक्सिस असे आहेत. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिसत असेल की जेव्हा आपण अँगल काढतो तेव्हा क्वाड्रंट बेसिसवरच अँगल काढतो, है ना. म्हणजे हा अँगल झाला 90, हा झाला टोटल 180, अजून पुढे गेलो तर हा झाला 270 टोटल मध्ये, आणि अख्खा जर आपण राऊंड कव्हर करत असलो तर हा अँगल आपला होतो 360. म्हणजे आपण अँगल जेव्हा शिकत असतो तेव्हा अँगल जेव्हा आपण 360चा राऊंड पूर्ण करतो तेव्हा आपलं काय तयार होत आहे, तर सर्क्युलर शेप तयार झालेला इथे तुम्हाला दिसतोय. तर आता आपल्याला माहिती आहे ह्या 360 डिग्रीचा एक छोटा भाग असतो 1 डिग्री. ठीक आहे, 360 डिग्रीचा जो सर्कल आहे त्यातला एक भाग 360चा एक भाग म्हणजे असते आपली 1 डिग्री. आता हे तर आपल्याला माहितीच आहे. आता कन्सेप्ट ह्याच्या पुढचा सुरू होतो जो की तुमच्यासाठी नवीन आहे. आता 1 डिग्रीचा एक छोटा भाग, ठीक आहे, आता समजा 1 डिग्री एवढी असेल तर ते 1 डिग्रीचे 60 भाग पडतात. ठीक आहे, 1 डिग्रीचे 60 भाग पडतात आणि त्या 1 डिग्रीचा 1/60 म्हणजे 60 भागापैकीचा जो एक भाग आहे छोटा, भरपूर छोटा भाग, त्याला म्हणायचं 1 मिनिट. ओके, आता हे थोडं जड जात असेल तर सिंपल करण्यासाठी एवढं लक्षात ठेवा, 1 डिग्री पर्यंत तर सर्वांना कळले की सर्कल 360 डिग्रीचा बनलेला असतो, त्यातला एक पार्ट असतो 1 डिग्री. आता 1 डिग्रीला तुम्ही कन्सिडर करा, 1 डिग्री म्हणजे समजा 1 तास म्हणजे 1 आवर. हे दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. ठीक आहे, मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. तुम्ही परत म्हणताल की 1 आवर म्हणजेच 1 डिग्री का, तर तसं नाही आहे. ठीक आहे, 1 आवर आणि 1 डिग्री हे खूप वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, पण दोन्हींचं जे काय समजून घेण्याची पद्धत आहे ती दोघांची सेम असते. त्यामुळे मी समजा म्हणतोय 1 डिग्री म्हणजे 1 तास असं समजा 1 डिग्री म्हणजे 1 तास आहे असं नाही. मी 2दा-3दा हेच वाक्य बोलतोय, 1 डिग्री म्हणजे 1 तास आहे असं नाही. फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की 1 डिग्रीला तुम्ही काय समजा 1 तास समजा, आणि तासला तुम्ही डिग्रीने डिनोट करा फक्त. ठीक आहे, तास म्हणजे डिग्री असं समजा. मग आपण शिकलोय की एका तासात म्हणजेच 1 तासाला आता आपण 1 डिग्री म्हणतोय ना, एका तासात किती मिनिट्स असतात, तर 60
मिनिट असतात. आपण हे शिकलोय. एका तासात किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. एका तासात 60 मिनिट असतात. हे आपण शिकलेलो आहेत. आता मिनिटला आपण जसं आवरला आपण मी तुम्हाला म्हणलं समजा ही डिग्री आहे, तसं मिनिटला आपण एका म्हणजे नोटेशनने दाखवतो, एका चिन्हाने दाखवतो. ते असं दाखवायचं. ठीक आहे, एक असं चिन्ह दाखवायचं. मग 1 डिग्री म्हणजे असते 60 मिनिट्स. आणि नंतर आपण 1 मिनिटाबद्दल बोललो तर एका मिनिटात किती सेकंद असतात? तर 60 सेकंद असतात. तर इथं सेकंद ने लिहिता आपण असे 2 चिन्ह काढतो. ठीक आहे, ह्याला म्हणायचं 60 सेकंड्स. ठीक आहे, पण आता ह्याला सेकंड्स म्हणायचं. ओके, मग तोच कन्सेप्ट आहे की 1 डिग्री म्हणजे काय? 360चा एक जो छोटा भाग असतो त्याला म्हणायचं 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय? ते किती मिनिट्स असतात? तर 60 मिनिट्स असतात. आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स असतात. सेम घड्याळासारखं कन्सेप्ट आहे, वेगळं काहीच नाहीये. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. सांगा परत एकदा. सर्कल म्हणजे टोटल अँगल किती? 360. त्यातला एक पार्ट 360 पैकीचा एक पार्ट म्हणजे 1 डिग्री आहे. 1 डिग्री कोणापासून बनली आहे? तर 1 डिग्री 60 मिनिटापासून बनली आहे. आणि 1 मिनिट, एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. त्यामुळे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तुम्हाला फक्त डिग्री म्हणजे काय कळलं पाहिजे, चिन्हावर ओळखता पाहिजे, आलं पाहिजे की हे मिनिट आहे का सेकंद आहे. 2 असे डॅश तुम्ही काढले वर तर ह्याचा अर्थ काय की हे काय सेकंद आहे. 1 डॅश तुम्हाला दिसला तर हे काय मिनिट आहे. 2 डॅश दिसले तर सेकंद आहे. 1 डॅश दिसला तर मिनिट आहे. आणि डिग्री म्हणजे असतं डिग्री. डिग्री तर आपल्याला माहितीच आहे, डिग्री आपण लहानपणापासून शिकतच आलोय. ठीक आहे, एवढा कन्सेप्ट सर्वांना क्लिअर असेल असं मला वाटतंय. सेम घड्याळाप्रमाणे ही पद्धत आहे असं समजून घ्या. पण घड्याळाच्या पद्धतीत आणि ह्या पद्धतीत बराच फरक आहे. तो पुढे गेल्यावर मी तुम्हाला शिकवणारच आहे. फक्त समजण्यासाठी समजा. ओके, 1 डिग्री म्हणजे एका तासाप्रमाणे असतं. एका तासात जसे 60 मिनिट असतात तसेच 1 डिग्री मध्ये सुद्धा 60 मिनिट असतात. मिनिटला आपण सिंगल डॅशने दाखवतो. आणि एका मिनिटात किती सेकंद असतात? तर 60 सेकंद असतात. त्यामुळे सेकंदांना आपण डबल डॅश ह्या चिन्हाने दाखवतो. ठीक आहे, चलो एवढं तर क्लिअर असेल. आता पुढे सिस्टीम येते, त्याचं नाव आहे रॅडियन मेजर. ओके, त्याचं नाव काय आहे? रॅडियन मेजर. आता रॅडियन मेजर म्हणजे काय? जसं डिग्री आहे तसंच रॅडियन असतं. म्हणजे जसं आपण आता सायन्समध्ये जसं शिकलोय, तापमान जर आपल्याला मोजायचं असेल, टेम्परेचर मोजायचं असेल तर आपण टेम्परेचर 3 क्वांटिटीमध्ये मोजतो. 1 डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो, 1 केल्विन मध्ये पण मोजतो आणि 1 फॅरनहाइट मध्ये मोजतो. मोस्टली आपण सेल्सिअस आणि फॅरनहाइट हे तर शब्द सगळ्यांनी ऐकलेच असतील, है ना. आपण म्हणतो ना 104 ताप आहे. आता 104 ताप आहे म्हणजे तो सेल्सिअस आहे का फॅरनहाइट आहे? तर फॅरनहाइट असतो. सेल्सिअस मध्ये तो खूप मापात असतो, है ना. 38-39 पर्यंतचा ताप डिग्री सेल्सिअस मधला म्हणजे 104 फॅरनहाइट असतो. तसंच आहे हे रेडियन आणि हेक्साडेसिमल सिस्टीम. ठीक आहे, त्याच पद्धतीने मोजतोय आपण एकच, मोजतोय आपण अँगलच, पण ते वेगवेगळ्या पद्धतीत मोजतो. एक पद्धत आहे आपली डिग्रीवाली पद्धत आणि एक पद्धत आहे आपली रेडियनवाली पद्धत. डिग्रीवाल्या पद्धतीमध्ये आपण अँगलच्या वर असं ओ काढतो किंवा गोल करतो आणि रेडियन मध्ये आपण अँगलच्या वर असं सी काढतो. ठीक आहे, रेडियन दाखवायचं कुठल्या लेटरने? तर अँगलच्या वर नेहमी सी काढायचं. सी म्हणजे असतो आपला रेडियन. म्हणजे दोन्ही अँगल विषयीच माहिती देतात, काही वेगळं नाहीये, फक्त भाऊभाऊच आहेत, फक्त पद्धती वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, जसं मी तापमानाचं सांगितलं की डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट जसे भाऊभाऊ आहेत, तापमान दोघं टेम्परेचरच दाखवतायत. तसंच रेडियन सिस्टीम आणि डिग्री सिस्टीम किंवा रेडियन मेजर आणि डिग्री मेजर हे दोन्ही आपल्याला डिग्री विषयी म्हणजे अँगल विषयीच माहिती देणार आहे, फक्त आपण ते वेगळ्या पद्धतीने मांडतोय. एवढासा कन्सेप्ट आहे. आता पहिल्यांदा डेफिनेशन जी पुस्तकात दिली आहे ही तुम्हाला कोण विचारणार आहे, फक्त माहित असू द्या की 1 रेडियन म्हणजे काय असतं? मेजर ऑफ अँगल. ह्या अँगलचं मेजर. पण हा अँगल कुणी सबटेंड केलाय, कुणी अँगल तयार केलाय? हा तर हा अँगल जो तयार केलाय तो अँगल एका आर्कने तयार केलाय. कुणी अँगल तयार केलाय? ह्या आर्कने अँगल तयार केलाय. ठीक आहे, मी रेड पेनचा यूज करतो. हा अँगल कुणी तयार केलाय? ह्या आर्कने तयार केलाय. ह्या आर्कचं नाव काय आहे? AB आर्क. AB आर्कने हा अँगल तयार केलाय. आणि हा जो अँगल आहे त्याच अँगलची जी लांबी असते, ज्याची लेंथ आहे ती कुणाच्या बरोबर असते? तर त्याच्या रेडियसच्या बरोबर असते. हा बघा आर तुम्हाला दिसत असेल इथं. म्हणजे जेवढी ह्या सर्कलची रेडियस आहे तेवढ्याच लेंथच्या आर्कने, म्हणजे समजा हा 10 सेंटीमीटर ह्याची रेडियस असेल, OB ही लेंथ 10 सेंटीमीटर आहे, तर AB ही लेंथ सुद्धा किती असली पाहिजे? आर्कची AB पण किती असली पाहिजे? 10 सेंटीमीटरच असली पाहिजे. तेव्हा जो अँगल बनल
ठीक आहे, तेव्हा जो अँगल बनल त्याला आपण म्हणायचं 1 रेडियन. म्हणजे रेडियस सर्कलच्या रेडियस बरोबर आर्क ची लेंथ असेल आणि त्या आर्कने जो अँगल बनवलाय त्या अँगलला म्हणायचं 1 रेडियन. एवढा सोपा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे इथं रेडियस आणि आर्कची लेंथ काय पाहिजे, सेम पाहिजे. ह्या दोन्ही कन्सेप्ट जेव्हा एकत्र येतील, रेडियसची लेंथ आणि आर्कची लेंथ सेम आहे, आणि त्यावेळेस जो मध्ये अँगल तयार होईल त्या अँगलला काय म्हणणार तुम्ही, 1 रेडियन असं म्हणायचं. ठीक आहे, कळतंय? तर हे जरी आता हे सिंपल एवढंच लक्षात ठेवायचंय. कळलं, 50% जरी कळलं असलं तरी खूप चांगले. हे तुम्हाला कुणीही विचारणार नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगते की ही डेफिनेशन पाठ कर. हे काय सायन्स विषय नाहीये, इथं गणित सोडवावं लागतात. त्यामुळे डेफिनेशन वगैरे तुम्हाला कुणीच विचारणार नाहीये. तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळला पाहिजे की 1 डिग्री कधी एक रेडियन कधी तयार होतो, जेव्हा रेडियसच्या बराबरचा आर्कची लेंथ येते आणि ती आर्क जो असतो तो सेंटरला जो अँगल तयार करतो त्याला म्हणायचं 1 रेडियन. क्रायटेरिया एवढाच की त्या आर्कची लेंथ केवढी पाहिजे, आपल्या रेडियसच्या बराबर पाहिजे. बस, त्या पलीकडे आपली काहीच अपेक्षा नाही. ठीक आहे, हा क्रायटेरिया आहे, एवढं लक्षात ठेवा. आर्कची लेंथ आपल्या कुणा बरोबर पाहिजे, सर्कलच्या रेडियसच्या बराबर पाहिजे. सर्कलच्या रेडियसच्या बराबर पाहिजे. तेव्हा जो अँगल तयार होतो त्या अँगलला म्हणायचं 1 रेडियन. बस, चलो, जास्त टाइम नाही वाया घालवायचा. आता पुढे एक थेरम आहे. हा थेरम आहे. आता थेरम महत्वाचे असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे थेरम आहे मग 11वीला विचारणार नाही असं गृहीत धरायचं नाही. थेरम आहे, दिलाय म्हणजे विचारू पण शकतात. आता थेरमची व्याख्या पहिल्यांदा वाचून घ्या. स्टेटमेंट काय म्हणतात, द रेडियन सो डिफाइंड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ सर्कल युज्ड अँड पाय रेडियनची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. तर आपल्याला प्रूव्ह हेच करायचंय की पाय रेडियनची व्हॅल्यू किती आहे, 180 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजे पाय रेडियनची किंमत 180 आहे हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, मग हे स्टेटमेंट तुम्हाला देतील आणि म्हणतील प्रूव्ह वगैरे करा. तर सिंपल बुक मधली डायग्राम आपण घेणार आहे. बुकमध्ये तुम्हाला हे डायग्राम दिसते. इथं तुम्हाला दिसतंय मेजरमेंट ऑफ अँगल, आपण जे गिवन आहे ते लिहून घेऊ. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल AOB हे किती दिले त्यांनी, AOB किती दिलंय, AOB किती दिलाय, 1 रेडियन दिलेला आहे. ठीक आहे, पुढे नंतर मेजरमेंट जो आर्क आहे आर्क AB त्याची लेंथ किती दिली आहे, R एवढी दिली आहे. ओके, एवढं तर आपल्याला कळतंय. आणि हा जो म्हणजे आपल्याला एवढं मगाशीच सांगितल्याप्रमाणे हा अँगल कधी तयार झालाय, जेव्हा ह्या आर्कची लेंथ R आहे. म्हणजे हे दोघं एकमेकाला करस्पॉन्ड करतात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आर्क AB कुणामुळे, तर अँगल AOB मुळे, किंवा अँगल AOB कुणामुळे, तर AB मुळे. त्यामुळे ह्याला आपण करस्पॉन्डिंग असं म्हणू शकतो की ह्याच्यामुळे ते त्याच्यामुळे हे. कळतंय? आता चला, मग आपण आता इथं कन्स्ट्रक्शन करतो. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय करतो, इथं कन्स्ट्रक्शन करतो. तर कन्स्ट्रक्शन करताना नेहमी काय करायचं, तर आता इथं तुम्ही कन्स्ट्रक्शन काय केलंय ह्या ठिकाणी, तर तुम्ही OC म्हणून एक एक्सटेन्शन काढलंय. OA लाच एक्सटेंड केलंय तुम्ही. OA ला काय करताय, तुम्ही एक्सटेंड करताय आणि OC तयार करताय. आणि आता इथं तुम्हाला दिसतंय OA इज इक्वल टू OC इज इक्वल टू काय, तुमची रेडियस आहे. एवढं तर कळतंय. पण आता इथं OC काढण्याचा अर्थ काय होता, तर आपण इथं आता एक नवीन अँगल तयार झालाय. त्याची लेंथ किती आहे, अँगल AOC. अँगल AOC तयार झालेला आहे. आणि हा जो अँगल AOC आहे तो अँगल AOC कुठल्या आर्कला करस्पॉन्ड करतोय, अँगल AOC. हा अँगलचा जो आर्क आहे तो सांगा काय येणार, हा येणार. ठीक आहे, मी हे रेड पेनने दाखवतो. हा आर्क असणार आहे. म्हणजे ह्या आर्कचं नाव काय आहे, आर्क ABC. ठीक आहे, ABC हा आर्क आहे. ह्या आर्कमुळं हा अँगल तयार झालाय. त्यामुळे आर्क ABC हा करस्पॉन्ड कोणाला करणार आहे, AOC ला करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामुळं हा आहे, किंवा अँगल AOC कुणामुळे, तर आर्क ABC मुळे. कळतंय? मग आता आपण इथं सिमिलॅरिटीचा कन्सेप्ट वापरतो थोडासा. आपण काय म्हणतो इथं की आपण करस्पॉन्डिंग आर्क जे आहेत, करस्पॉन्डिंग आर्क त्याचा कन्सेप्ट इथं वापरूया. मग आपण इथं म्हणायचं की जी अँगलचं मेजरमेंट आहे, ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल AOB डिवायडेड बाय मेजरमेंट, थांबा एक मिनिट, मेजरमेंट ऑफ अँगल खालचं नवीन तयार झालं काय, AOC. आता मी सांगितलं मेजरमेंट ऑफ अँगल AOB कुणामुळे सांगा मित्रांनो, AOB हा अँगल AOB हा कुणामुळे, तर शिकलोय आपण हा अँगल ह्या आर्क मुळे तयार झालाय. त्यामुळे ह्याचं पुढे आपण काय लिहिणार, AOB कुणाला करस्पॉन्ड करतो, AB ला करस्पॉन्ड करतो. ठीक आहे, बरोबर आहे.
आणि जो आपला पुढचा अँगल आहे मेजरमेंट ऑफ अँगल एओसी, तो कुणामुळे तयार झालाय तर तो आर्क ए बी सी मुळे तयार झाला. आपण इथे लिहूया लेंथ ऑफ आर्क ए बी. ठीक आहे, खाली लिहूया लेंथ ऑफ आर्क ए बी सी मुळे तयार झालाय. ठीक आहे, एवढं तर कळतंय सर्वांना. ओके, चलो आता आपण मी थोडी जागा बनवतो इथं. ओके, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं कळल. हे थोडं साईडला घेऊया आपण. हे कन्सेप्ट सांगण्यासाठी एवढं सगळं लिहावं लागतं. ओके, आता इथपर्यंतच स्टोरी सर्वांना कळली आहे. आता काय नाही, डायरेक्ट मेजरमेंट जी काय माप आहेत ती टाकून द्या. सिम्पल करस्पॉन्डन्सचा कन्सेप्ट इथं वापरलाय. ओके, एवढंच आतापर्यंत लक्षात ठेवा. आता मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी. तर ए ओ बीची किंमत त्यांनी किती दिली इथं दिल्याप्रमाणे ए ओ बी किती दिलाय ते नंतर लिहूया आपण. ठीक आहे, कारण नंतरच ते करायचंय. मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी आहे तसं ठेवूया. मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी आहे तसंच ठेवूया. आपण आधी आपली राईट हँड साईड सोडून घेऊ. ठीक आहे, मग आपण लेफ्ट हँड साईडला जाऊ. लेंथ ऑफ ए बी. ए बी ची लांबी किती दिली आहे दिसते तुम्हाला. ए बी ची लांबी किती दिली आहे, रेडियस एवढी दिलेली आहे. आणि लेंथ ऑफ आर्क ए बी सी. तर लेंथ ऑफ आर्क ए बी सी. तर मित्रांनो ही माहिती आहे का आपल्याला काय आहे लांबी ह्याची. लेंथ ऑफ ए बी सी माहिती आहे का आपल्याला, आर्क ए बी सी. तर त्यांनी दिलं नाहीये, पण आपल्याला माहिती हा जो शेप तुम्हाला दिसतोय हा शेप काय आहे सांगा, काय आहे हा शेप. हा शेप आहे आपला सेमी सर्कल. सेमी सर्कल आहे हा शेप, बरोबर आहे ना. कळतंय ना मित्रांनो, म्हणजे हा अख्खा सर्कल आहे. थांबा, थोडस शेप वर खाली झालाय, चुकलाय. हा आपला सर्कल आहे. मग आपल्याला माहिती सर्कलचा जो पेरिमीटर असतं, सर्कलचं जे पेरिमीटर असतं ते किती असतं 2πr एवढं असतं. सर्कलचं पेरिमीटर किती आहे 2πr. म्हणजे इथून इथपर्यंत प्लस इथून इथपर्यंत एवढं किती अंतर बनणार अख्खं. ए पासून सुरू करून आपण ए पर्यंतच येतोय. हे किती बनणार टोटल 2πr एवढं बनणार. आता आपल्याला अख्खा सर्कल घ्यायचा आहे का नाही, आपल्याला कुणाची गरज आहे, फक्त इथं पासून सुरू करायचा आपला प्रवास ते सी पर्यंत एवढीची गरज आहे. मग जर अख्ख्या सर्कलची पेरिमीटर, अख्ख्या सर्कलची जी पेरिमीटर आहे ती जी 2πr असेल, तर अर्ध्या सर्कलची किती, अर्धा सर्कल म्हणजेच आपला कोण असणार आहे ए बी सी. हा अर्धा सारखा आहे ना, हाफ बरोबर तयार होतोय ना. त्यामुळे इज इक्वल टू काय असणार लेंथ ऑफ आर्क ए बी सी म्हणजेच हाफ इंटू 2πr. कळतंय का सगळ्यांना आपण काय करतोय. सर्कल अख्ख्या सर्कलचा पेरिमीटर किती आहे तर 2πr एवढा आहे. अख्ख्या सर्कलची जे सर्कम्फरन्स आहे त्याची लेंथ किती आहे 2πr एवढी आहे. आपल्याला लागतोय अर्धाच सर्कल, त्यामुळे आपण डिवायडेड बाय किंवा मल्टिप्लाय बाय हाफ करतोय. इथं तुम्हाला दिसतंय 2 ला 2 काय होणार कट होणार आणि राहणार काय फक्त πr. म्हणजे लेंथ ऑफ आर्क एबीसी काय झाली πr झाली. द्या टाकून इकडं πr. आता बघा r ला r काय होणार इथं कट होणार. सगळ्यांना दिसतंय सरळ सरळ r ला r काय होणार कट होणार. मी डॅश नाही मारते, डॉट डॉटने दाखवले. ठीक आहे, आर ला आर काय होणार कट होणार. मग राहतंय काय पुढं नीट लक्ष द्या. मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी डिवायडेड बाय मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ सी इज इक्वल टू 1/π. एवढं कळलं इथपर्यंत. आर ला आर कट होतोय. हा पाय कसा आला तर आपण सांगितलंय ते सगळं. पेरिमीटर 2πr आहे. अख्ख्या सर्कलची सर्कम्फरन्सची लेंथ 2πr आहे. तर आपल्याला लागतोय अर्धाच इथून इथपर्यंत. त्यासाठी आपण मल्टिप्लाय बाय हाफ करतोय किंवा डिवाइड बाय 2 म्हणा. 2 ला 2 कट होतो राहतं पाय आर. आर ला आर कटला राहिला पाय फक्त. आता आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल एओबी म्हणजे 1 रेडियनची व्हॅल्यू काढायची. आता किमती टाकून घेऊ आपण. 1 मेजरमेंट ऑफ अँगल एओबी. आपण हा अँगल एओसी इकडे भागिले, तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले होणार. मेजरमेंट ऑफ अँगल एओसी डिवायडेड बाय पाय असं राहणार. आता आपल्याला सरळ सरळ दिसतंय की मेजरमेंट ऑफ अँगल एओसी हा अख्खा अँगल किती डिग्रीचा असणार आहे 180 डिग्रीचा आहे. स्ट्रेट अँगल आहे ना, आपण शिकलोय ओए आणि ओसी एकमेकाला विरुद्ध आहेत, म्हणजे हा स्ट्रेट अँगल आहे. त्यामुळे ह्याचं माप किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे डिवायडेड बाय पाय. ठीक आहे, 180 डिग्री डिवायडेड बाय पाय एवढं तर कळतंय. चलो तर हे थोडं आपण साईडला सरकून घेऊया. ठीक आहे, म्हणजे जागा आपल्याला मिळेल बरीचशी. हेच एवढं आहे.
आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 180 डिग्री जे आहे 180 डिग्री म्हणजे किती अँगल असतात 180 डिग्री कुठल्या दोन समान अँगलने बनतं तर आपण शिकलो 90 + 90 180 बनतं ना 90 + 90 इज इक्वल टू काय बनतं 180 म्हणजे दोन 90 डिग्रीचे अँगल एकत्र आले तर काय बनतं 180 डिग्री बनतं आपण असं पण लिहू शकतो 180 डिग्री म्हणजेच काय टू राईट अँगल्स असं सुद्धा लिहू शकतो 180 डिग्री कोणापासून बनलाय दोन राईट अँगल म्हणजे 90 अंशाचा एक अँगल प्लस 90 अंशाचा एक अँगल 90 + 90 90 डिग्री प्लस 90 डिग्री असं मिळून काय बनतो 180 डिग्री त्यामुळे तुमच्या बुकमध्ये ती एक लाईन दिली आहे तेवढी लक्षात ठेवा की 180 डिग्री म्हणजेच दोन राईट अँगलचं माप 90 + 90 इज इक्वल टू 180 बाकी काही गोष्टी नाही बघितल्या तरी चालतंय आता मेजरमेंट ऑफ अँगल AOB मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री बाय पाय इथपर्यंत आपण आलेलो आहोत ठीक आहे आता सिंपल लास्टला मेजरमेंट ऑफ अँगल AOB किती आहे दिले त्यांनी सरळ सरळ दिले मेजरमेंट ऑफ अँगल AOB 1 रेडियन आहे मग 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय आता हा पाय इकडे भागिले तिकडे पाठवा 1 × काहीही करा तो नंबरच येणार त्यामुळे पाय × 1 काय येणार पाय येणार आणि चिन्ह काय त्याला रेडियन म्हणजे पाय रेडियनची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री असते पाय रेडियनची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री असते आणि 180 डिग्री म्हणजेच काय तर टू राईट अँगल्स मगाशीच सांगितल्याप्रमाणे 180 डिग्री म्हणजेच काय असतं टू राईट अँगल्स असतं आपण असतं आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला ठीक आहे 180 डिग्री म्हणजेच टू राईट अँगल असतं मग त्यांनी तेच स्पष्टीकरण दिलंय की पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री येतंय म्हणजेच पाय रेडियनचं किंमत किती असणार 180 डिग्री म्हणजेच बराबर टू राईट अँगल्स ठीक आहे टू राईट अँगल्स कळतंय आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं बघा इथं दिसतंय तुम्हाला वरच्या साईडला पाय रेडियन इज इक्वल टू 180 हेच प्रूफ करायचं होतं आणि हेच आपण प्रूफ केलेलं आहे 180 डिग्री आहे इथं पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री त्यामुळे आपलं हे प्रूफ झालेलं आहे त्यामुळे आता फक्त एवढंच लक्षात ठेवा 180 डिग्री म्हणजे किती रेडियन तर पाय रेडियन रेडियन मध्ये आपण सगळी जी काय व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या पायमध्ये येणार आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगतोय म्हणजे रेडियन जिथं तुम्हाला पाय दिसल अँगल दिलाय जिथं तुम्हाला पाय दिसल समजायचं तो डिग्री नाहीये तो काय आता रेडियनच आहे ठीक आहे पाय दिसला तर म्हणायचं ते रेडियन आहे पाय नाही दिसला तर म्हणायचं ते काय आहे डिग्री आहे सिंपल राहील लक्षात नक्की ओके थेरम सर्वांना कळलं असेल असं मला वाटतंय तर एकदा आपण रिवाइज करू स्टेटमेंट सर्वांनी एकदा लक्षात ठेवा आपल्याला काय काढायचं होतं पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री मग आपल्याला माहिती आहे अँगल AOB कुणामुळे तयार झालाय अँगल AOB कोणाला करस्पॉन्ड करतो तर आर्क AB मुळे करतो AB मुळेच AOC तयार झालाय ना AOB तयार झालाय त्यामुळे आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलं OC काढून घेतला एक्सटेंड केला AOलाच एक्सटेंड केला OC झाला आता जो आपला अँगल AOC आहे त्याच्या समोरचा आर्क करस्पॉन्डिंग आर्क कोण आहे ABC आहे मग आपण हाच करस्पॉन्डन्सचा कन्सेप्ट इथं वापरला त्यांची किमती टाकल्या आपण बघितलं की सर्कम्फरन्स ऑफ सर्कम्फरन्सची लेंथ जी आहे सर्कलची ती किती आहे 2 पायर असते आपल्याला AC पर्यंतच अंतर पाहिजे ABC अर्धा सर्कलचं पाहिजे त्यामुळे आपण मल्टिप्लाय बाय हाफ केलं किंवा डिवाइड बाय 2 करा 2 ला 2 कटणारच आहे 2 ला 2 कटला की राहिलं काय आन्सर पाय R मग पाय R इथं आला R ला R काय झाला कट झाला राहतं काय 1 बाय पाय मग आपण व्हॅल्यू टाकल्या मेजरमेंट ऑफ अँगल AOC किती आहे 180 डिग्री आहे AOB किती आहे 1 रेडियन आहे मग हाच पाय × 1 केलं तर उत्तर येतं पाय रेडियन बरोबर 180 डिग्री आणि 180 डिग्री म्हणजेच टू राईट अँगल म्हणजेच 90 + 90 डिग्री कळतंय सगळ्यांना हा कन्सेप्ट कळलाय नक्की मग मला आता एक प्रश्न विचारायचा आहे पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असेल ठीक आहे पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असेल आता तुमच्या समोरच विचारतो मी ठीक आहे पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असेल तर 90 डिग्री म्हणजे किती 90 डिग्री म्हणजे किती हे आता आपल्याला काढायचंय तर सिंपल आहे बेसिक मॅथ्स 180 ला कितीने डिवाइड केल्यावर 180 म्हणजे 290 पासून बनला एवढं तर आपल्याला माहिती म्हणजे 180 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर उत्तर 90 येणार आहे का तर हो येणार आहे त्यामुळे इथं काय करणार तुम्ही डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 दोन्ही साइडला तुम्ही काय करणार म्हणजे आपल्या आधी काय होतं एवढंच होतं ना पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री आपण हे शिकलोय आता आपल्याला काय काढायचं 90 साठी आपल्याला माहिती 90 ने 90 इकडे आणायचं असेल तर आपण काय करतो डिवायडेड बाय 2 ऑन बोथ साइड मग दोन्ही साइडला आपण 2 ने डिवाइड करूया पाय रेडियन डिवायडेड बाय ठीक आहे डिवायडेड बाय 2 करूया आपण आणि इकडे पण 180 डिग्री डिवायडेड बाय
2 करूया. हे आहे तसं राहणार पाय रेडियन अपॉन 2. ठीक आहे. आणि 180 डिवाइड बाय 2 म्हणजे असणार 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री म्हणजे किती रेडियन असतं? पाय बाय 2 रेडियन असतं. पाय म्हणजे 180 डिग्री, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, आणि 180 डिग्रीचा हाफ म्हणजे 90. त्यामुळे पायचा पण आपण हाफ करणार. पायचा हाफ होणार आहे आपला पाय बाय 2 रेडियन. मग पाय बाय 2 रेडियन म्हणजे असतं 90 डिग्री. कुठलाच फॉर्म्युला न वापरता नुसत्या कॉमन सेन्सने आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट. ठीक आहे. अजून एक लगेच नको फॉर्म्युला जायला. ठीक आहे. सगळ्या गोष्टींची घाई वगैरे काही लगेच नसते करायची. हळूहळू जाऊ पण व्यवस्थित जाऊ. ठीक आहे. कळतंय ना सर्वांना? ह्या सगळ्या गोष्टी आपण छोट्या करून घेऊ. ठीक आहे. सगळे एका साईडला घेऊ छोटं. इथपर्यंत सर्वांना कळलं असेल असं मला वाटतंय. आता पुढं, आता मला सांगा, आपण क्वाड्रंट एका साईडला काढून घेऊ. ठीक आहे. इथे एका साईडला क्वाड्रंट काढतो. हा, मग आपल्याला माहिती हे 90 आहे, हे किती आहे 180 आहे. आता हे किती राहणार 270. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 180 मध्ये आपण किती ऍड करतोय 90 करतोय ना. 180 डिग्री मध्ये 90 केल्यावर आपल्याला काय मिळतोय 270 डिग्री मिळतोय. एवढं तर सगळ्यांना कळतंय. मग सांगा आता 180 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे पाय रेडियन. 90 डिग्री म्हणजे 180 चे अर्ध आहे, त्यामुळे पाय रेडियन बाय 2. मग 270चं माप किती असेल तर सरळ सरळ निघतंय आपलं. आता इथे एलसीएम वापरायचं, इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. 2 इकडं आपण काय नाही लिहिलं तरी चालतंय. आता मोठे झालोय ना आपण, आता सारखं सारखं लिहायची काही गरज नाहीये, है ना. चलो, मग हा 2 कुठं जाणार, इकडे जाणार. म्हणजे हा बनणार, थांबा 1 मिनिट, हा बनणार 2 पाय रेडियन प्लस पाय रेडियन डिवायडेड बाय काय बनणार, हे डिवायडेड बाय काय बनणार, खाली येणार आपला 2च. ठीक आहे. खाली काय येणार आपला 2च येणार आहे, इज इक्वल टू 270 डिग्री. आता सांगा 2 पाय प्लस पाय रेडियन म्हणजे 2 पाय प्लस पाय किती येणार 3 पाय बाय. ठीक आहे. 3 पाय, थांबा 1 मिनिट, 3 पाय बाय 2 रेडियन. 3 पाय बाय 2 रेडियन म्हणजेच आपला किती डिग्री झाला 270 डिग्री झाला. कळतंय. 3 पाय म्हणजे आता 3 पायची व्हॅल्यू किती आली 3 पाय बाय 2 म्हणजेच 3 पाय बाय 2 रेडियन म्हणजेच आपला किती आला 270 डिग्री. म्हणजेच 180 डिग्री म्हणजे पाय आहे, 180 डिग्री म्हणजे पाय आहे, 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन आहे, आणि 270 म्हणजे आला 3 पाय बाय 2. आता अजून एक गोष्ट, 360 म्हणजे किती असेल सांगा. 360 म्हणजे 180 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 360 येतोय मला सांगा. 180 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 360 येतोय, बरोबर ना. 180 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर उत्तर काय येते 360. आता मला सांगा 180 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे तर पाय रेडियन आहे, बरोबर. पाय रेडियन इंटू 2 म्हणजे 2 पाय रेडियन इज इक्वल टू किती राहणार आहे 360 डिग्री राहणार आहे. विदाउट फॉर्म्युला, कुठल्याच फॉर्म्युलाचा न वापर करता आपण शिकलोय आता की 90 डिग्री म्हणजे किती रेडियन आहेत, 180 डिग्री म्हणजे किती रेडियन आहेत, 270 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे, आणि 360 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे. फॉर्म्युला वापरला का आपण, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी झाल्यात. आपल्याला काय फक्त कळलं होतं की पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असतं, किंवा 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन आहे. 180 ला अर्ध करा, अँगल किती होतोय 90 डिग्री. तसंच पायला पण अर्ध करा म्हणजे पाय बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री, बरोबर. सिंपल. ठीक आहे. किंवा अजून एक आपण शिकलोय 90 डिग्री म्हणजे काय होतं पाय बाय 2 रेडियन. आता 9च्या पाड्यात 27 आहे का, आता 90 पासून जर 270 तयार करायचं आपल्याला, है ना, तर किती मल्टिप्लाय करावं लागतं 9 त्रिक 27 आणि 0 आहे तसं म्हणजे 200. आता हिथं तेच करायचंय. ह्याला जर 3 ने मल्टिप्लाय करतोय 270 बनवायसाठी, तर हिथं पण काय करणार तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करणार. उत्तर काय येणार 3 पाय बाय 2 रेडियन. ठीक आहे. 3 पाय बाय 2 रेडियन. कळतंय. म्हणजे 270 कुणाच्या बरोबर आहे 3 पाय बाय 2 रेडियनच्या बरोबर आहे. असं सुद्धा निघतंय. सिंपल. कळलं सर्वांना. मग आता आपण काही न करता सरळ सरळ व्हॅल्यू काढलेल्या आहेत. मग आता चला आपण आता डिग्री मध्ये नाही, आपण क्वाड्रंट आता आपला ह्यामध्ये काढूया. ठीक आहे. रेडियन मध्ये काढूया. मी दोन्ही समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा कुठला ऍक्सिस आहे सांगा मित्रांनो. आता एक एक बघूया आपण. ठीक आहे. हा कुठला ऍक्सिस आहे एक्स, हा वरचा वाय, हा इकडचा एक्स डॅश आणि हा खालचा वाय डॅश. चला, हा अँगल किती होता 90 डिग्री होता, हे ना. ह्याचं मेजर किती होतं 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे किती पाय बाय 2 रेडियन. ओके. आता हा जो टोटल अँगल आहे ह्याला मी कसा साईडला घेतो. ठीक आहे. ह्याला मी एका साईडला घेतो.
पुढचा अँगल रेड कलरने दाखवू आपण किंवा व्हाईटने दाखवू. ठीक आहे, हा जो अँगल आहे हा किती होता 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे ह्याला डबल करा म्हणजेच आपला पाय रेडियन. कळतंय? अजून पुढे जावा, ह्याला आपण आता ग्रीन कलरने दाखवू. हा अँगल किती झाला आपला 270 डिग्री. 270 डिग्री म्हणजे किती रेडियन सांगितलंय 90 ला 3 ने मल्टिप्लाय करा किंवा 80 पाय प्लस पाय बाय 2 करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काय येणार 3 पाय बाय 2 रेडियन. कळतंय? आता अजून एक 360चं पण शिकलोय आपण है ना. 360 कोणापासून बनलाय 180च्या डबल बनलाय. ह्याला आपण ब्लू कलर वापरूया की म्हणजे आपण जर अख्खा अँगल मोजला, ठीक आहे, अख्खा असा पूर्ण अँगल मोजला तर हा किती बनतो आपला 360 डिग्री बनतो. आणि 360 डिग्री म्हणजे आपला 2 पाय रेडियन आहे. कळतंय? मग अशा प्रकारे आपण चारही अँगल काढलेले आहेत. कुणाला इथपर्यंत काय शंका आहे का? कुणाला इथपर्यंत काय प्रॉब्लेम नसावाच असं मला वाटतं, कारण बऱ्याच गोष्टी सिंपल आहे, काही नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे पाय रेडियन म्हणजे 180. ठीक आहे, पाय रेडियन म्हणजे 180. 90 तुम्हाला सहज काढला. मी सगळे अँगल कसे तुमच्या समोरच काढलेत. मी काय कुठं बघितलंय का काय केलंय का काय, सगळं तुम्हाला ऑन द स्पॉट सांगितलंय. ठीक आहे, त्यामुळे असं प्रकारे अँगल काढा. आता तुम्हाला दिसत असेल प्रत्येक जो रेडियनचा मेजर आहे तिथं तुम्हाला पाय बघायला मिळतोय. बघा इथं पाय आहे, इथं पण पाय आहे, इथं पण पाय आहे आणि इथं पण पाय आहे. कळतंय? म्हणजे जिथं तुम्हाला पाय दिसल तिथं डोळे बंद करून समजायचं की ती मेजरमेंट कशात आहे 101% रेडियन मध्येच आहे. आणि जिथं तुम्हाला पाय दिसणार नाही, जसं की इथं बघा इथं फक्त 180 पाय वगैरे आहे का 90 आहे, पाय वगैरे आहे का नाही, 360 270 पाय दिसत नाहीये, तिथं तुमची मेजरमेंट 101% कशात आहे डिग्रीमध्ये आहे. त्यामुळं पाय आणि रेडियनचं जवळचं नातं आहे. रेडियनमध्ये जर एखादा अँगल आहे तर तिथं 100% त्या अँगलमध्ये पाय तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच. आणि अजून एक गोष्ट, पाय तुम्हाला दिसतोय पण पाय न्यूमरेटरला दिसतोय का डिनॉमिनेटरला दिसतोय, म्हणजे वरच्या साईडला दिसतोय का खालच्या साईडला दिसतोय, तर वरच्या साईडला. इथं बघा पाय वरच्या साईडलाच आहे, 2 खाली आहे नुसता. इथं पण पाय वरच्या साईडलाच आहे, इथं पण पाय खाली 1 आहे, काय नसतं म्हणजे 1 असतं, पाय वरच आहे. इथं पण पाय वरच आहे, म्हणजे पाय डिवायडेडला कधीच नसणार आहे रेडियन मध्ये. एवढं लक्षात ठेवा. आता हे का सांगतो, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत त्या कळल्या पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला तुमचं उत्तर देतील. आधी सगळ्यांना मला एवढं सांगा, एवढं कळलंय सगळ्यांना? सिंपल सांगा. चला आपण आता रिवाइज करू. चला 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 पटपट पटपट सांगा. 180 डिग्री म्हणजे किती? 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. 180 ला अर्ध करा, उत्तर काय येतं 90 डिग्री. मग पायला पण अर्ध करा, पाय बाय 2 रेडियन म्हणजे आपलं 90 डिग्री. आता 90 त्रिक किती येतं 270 येतं. मग ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलाय तर ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय करा. 3 पाय बाय 2 म्हणजे 3 पाय बाय 2 रेडियन म्हणजे 270 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे 360 डिग्री, 360 डिग्री कुणापासून बनलाय? आता 90 चोक 360 असतं. मग ह्याला पण समजा तुम्ही नाही पाय बाय 2 ला 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 पाय बाय 2. ठीक आहे, 90 गुणिले 4 360 आहे ना. मग ह्याला पण तुम्ही कशाने मल्टिप्लाय करताय? 4 नेच करताय ना. मग तुम्हाला माहिती आहे 2 च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 1 आहे 2, 2 2 चा 4, उत्तर काय आलं 2 पाय. कसंही करा किंवा 180 ला 360 पाहिजे मल्टिप्लाय बाय तुम्ही काय करताय 2 करताय. आता 180 ची व्हॅल्यू किती? पाय आहे. पायला मल्टिप्लाय बाय 2 केलं, उत्तर काय येणार आहे 2 पायच येणार आहे. म्हणजे कसं करा उत्तर तेच येतं. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणताल असं एका पद्धतीने चालतं. कसं करा, हे मॅथ्स आहे. एक गणित तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकताय. ठीक आहे ना. त्यामुळे एवढी जी माप आहेत ती तुमच्या अशा पाठ करायची काय गरज आहे का मला सांगा. मी तुम्हाला एवढं सगळं का सांगतोय? बऱ्याच जणांचा असं गैरसमज असतो की मॅथ्स सुद्धा आता 11वी गेल्यावर पाठांतराचा विषय बनतो. तर तसं आहे का? तुमच्या समोर गोष्टी झाल्यात, सगळ्या लॉजिकलीच सगळ्या गोष्टी काढल्यात. मी म्हणतोय हा हे पाठ करा, असं कधी झालंय का? नाही, लॉजिकली काढल्यात. तुमच्या समोर कसं आलंय काय आलंय हे पण मी सांगितलंय. त्यामुळे हे पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची गरज आहे. एक व्हॅल्यू लक्षात राहिली की बाकीच्या व्हॅल्यू आपल्या आप तुम्ही काढू शकता. म्हणजे मेंदूला पण ताण कमी आणि सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित होऊन जात आहेत. ठीक आहे, तर आता आपण फॉर्म्युला, आता हे न फॉर्म्युला वापरता आपण काढले. आता आपल्याला पुस्तकात फॉर्म्युला दिलाय ते चेक करू की त्या फॉर्म्युलाने येतंय का नाही बरोबर. ठीक आहे, चलो मग आपण हे आता मी रफ करतो. ठीक आहे, आता बघा किती आपण राडा घातलाय है ना. एवढं सगळं समजून तुमच्या माझं म्हणजे किती प्रयत्न राहतो तुम्हाला कळावं म्हणून. आणि तुम्ही असं की चॅनलला शेअर करत नाही, मित्र लोकांना सांगत नाही, असं चाललंय म्हणून. एवढं भारी समजून कोण सांगतं का एवढं डिटेलमध्ये? हा,
एवढं एखादं करतंय तर तुम्ही त्याला हे करा ना, थोडंसं कमेंट पण कोण करत नाही राव. हा की कसं वाटतंय काय वाटतंय, हा आज थोडी असतं यार. हा त्यामुळे शेअर करा. तुम्ही आपले लोक आहेत ना, तुम्ही आपली माणसं आहेत आपली, है ना. त्यामुळे तुम्ही नाही शेअर करणार तर कोण करणार, तुम्ही नाही मला लाईक करणार चॅनलला हे ते तर कोण करणार ना. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. ठीक आहे, चलो. आता हा आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा, आर. ठीक आहे, आता हे थोडं पेन थोडं जाड करावं लागेल आपल्याला. हे रफ करतो, ठीक आहे. अरे हो की रफ, ठीक आहे. रफ होत नाहीये मित्रांनो, तुमच्यासारखाच हा पेन पण गद्दार आहे. ठीक आहे. आर रेडियन इज इक्वल टू थिटा डिग्री इंटू पाय बाय 180 असा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे रेडियन मध्ये काढायचं असेल तर आपल्याला जो अँगल दिलाय त्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचा आहे, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याने जर मल्टिप्लाय केला तर तुमचं उत्तर कशात येणार आहे, रेडियन मध्ये येणार आहे. कळतंय नक्की? ओके, चलो. आता हे जेव्हा समजा आपण आता एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, हे मी थोडंसं एका बाजूला घेतो आणि आपण उदाहरणं पण घेऊ. ठीक आहे, तसं काय गरज नाहीये, आता भरपूर आपलं हे झालंय, पण तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे ना. नाही तुम्ही परत म्हणताल की सरांनी काय घेतलंच नाही किंवा असं नाही तसं. आता हेच समजा, जर आता तुम्हाला रेडियन, आता तुम्हाला थिटा दिलाय, थिटावरून रेडियन काढायचंय तर हा फॉर्म्युला आहे. पण तेच जर तुम्हाला रेडियन दिलाय आणि थिटा काढायचा आहे, है ना, काही पण विचारू शकतात ते. थिटावरनं रेडियन पण विचारू शकतात, रेडियनवरून थिटा पण विचारू शकतात. मग फॉर्म्युला कसं तयार करायचं तर सिम्पल आहे. ठीक आहे, आता इथं रेडियनसाठी केलाय, थिटासाठी कसं करणार तर सिम्पल एकदम सिम्पल सगळ्या गोष्टी. हे रफ करू दे, थोडं होत नाहीये बघा, हे पण तुमच्यासारखं गद्दार आहे. हा, आता काय करणार तुम्ही, ह्याच्यासाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे ह्याच्यासाठी. मग ह्यालाच एका बाजूला ठेवा, बाकीचं सगळं पलीकडच्या साईडला लावून द्या. आता इथं 180 भागिले, तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले पाय, इथं वर होता, इकडे गेल्यावर काय होणार खाली, आणि इकडे काय होतं आपलं थिटा डिग्री होतं. ह्यालाच आपण सरळ करून घेऊया. थिटा डिग्री इज इक्वल टू आर रेडियन इंटू 180 अपॉन पाय. कळतंय? म्हणजे थिटा दिलाय किंवा रेडियन मध्ये अँगल दिलाय आणि तुम्हाला थिटा मध्ये करायचा आहे, डिग्री मध्ये करायचं आहे. ठीक आहे, रेडियन मध्ये दिलाय आणि डिग्री मध्ये करायचं आहे, तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा पण आपण आता पाठ केला का नाही, सिम्पल मॅथमॅटिक्सचं शिफ्टिंग केलेलं आहे. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, खालचं वर, वरचं खाली, भागिलेचं गुणिले, गुणिलेचं भागिले, एवढंच सिम्पल आपण केलेलं आहे. ओके, मॅथ्स असं शिकायचं राहतं, पाठांतर करायचं नाही. मॅथ्स हा पाठांतराचा विषय नाहीये. मग तुमच्या समोर आता 2 फॉर्म्युले आहेत, तुम्हाला त्यापैकी एकच लक्षात ठेवायचं, आणि ते पण कसं लक्षात ठेवायचं ते पण मी सांगितलंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला म्हणलं रेडियन तयार करायचं आहे. मग अशी आठवते का मी काय म्हणलेलं, रेडियन मध्ये सगळ्या अँगल मध्ये जो पाय होता तो वर होता खाली होता, वर होता नेहमी. त्यामुळं पाय बाय 180 पाहिजे. आणि डिग्री करताना आपण पाय काय होतो आपला खाली जातो, है ना, कारण रेडियन मध्ये वर पाय आणणार आहे, वरचा पाय आणि खालचा पाय काय होणार कट होणार आहे. म्हणजे डिग्री मध्ये कंप्लीट आपला नंबर आला पाहिजे, पाय फी तसलं काय राहिलं नाही पाहिजे. आता पाय हा खाली आहे, म्हणजे इथं जो येणार आहे रेडियन मधला अँगल, तिथं पाय वर येणार आहे, आणि त्या वरच्या पायाला खालचा पाय काय होणार आहे कट होणार आहे. पाय पाय कट. ओके, पाय म्हणजे लेग नाही, पाय म्हणजे आपला आर्यभट्टवाला पाय. ठीक आहे, 3.172. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. सॉरी, 3.172 नाही, 3.14 असतं नाही का पाय, तर म्हणताल सर काय म्हणतात. ठीक आहे, चेक करतोय मी तुम्हाला किती येतंय ते. ओके, आता आपण वेगवेगळे अँगल घेऊ. म्हणजे तुम्हाला समजा मी सांगितलं की रेडियन मध्ये काढा, समजा मी तुम्हाला अँगल दिला, किती देऊ आपण, तोच घेऊ आपण 90 समजा घेऊ. ठीक आहे, 90 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे बो, तर बघा 90 डिग्री इंटू पाय बाय 180. आता नीट लक्षात ठेवा मित्रांनो, जर हा 181 असता, वर असता, तर पाय खाली आला असता. रेडियन मध्ये पाय नेहमी कुठं असतो, वर असतो, एवढं लागतं. त्यामुळे आपण पाय बाय 180, आणि 180 जर वर असतं तर मला 90 कट करता आलं असतं का नाही, ते मल्टिप्लिकेशन झालं असतं ना. मुद्दा म्हणून आपण वर खाली करतोय नंबर्स, कारण इथं कट व्हायला पाहिजे. मग 91 चा 90, 92 चा 180, म्हणजेच 90 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे, पाय बाय 2 रेडियन आहे. कळलं? झालं ना टॅली. मगाशी पाय बाय 2 होतं, आता पाय बाय 2 आहे. चलो पुढं बघू आपण. आता 90 आणि हे तर सगळं माहिती आहे आपल्याला. आता आपण पुढे जाऊ थोडं. म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं की समजा किती अँगल घ्यायचा सांगा, 120 डिग्री घेऊ. ठीक आहे, 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे किती राहील असं मी तुम्हाला विचारलं. 120 डिग्री म्हणजे किती रेडियन, तर सिंपल डिग्रीच्या जागी डिग्री टाका, गुणिले पाय बाय 180 करा. 0 ला 0 कटतोय. दोन्ही नंबर कुणाच्या पाड्यात आहेत सांगा,
6च्या पाड्यात आहे का? 6 दुने 12, 6 त्रिक 18. ओके, म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार? 2π/3. 120 डिग्री म्हणजे 2π/3. काय? रेडियन. हे मेन्शन करा, वर सी लिहित चला. 2π/3 रेडियन म्हणजे 120 डिग्री. कळतंय? चलो, 120चं जर तुम्हाला कळालंय, मग अजून एक 2-3 अँगल घेऊ आणि मग हे उलट्या पद्धतीने पण सोडू. ठीक आहे, आता उलट काय, तर समजा आपण अँगल घेऊया, समजा 230. नको, 230 जरा कॉम्प्लेक्शन वाढतंय ना, 230 जरा जास्त होतंय. आपण समजा 240 घेऊ. ठीक आहे, कॅल्क्युलेशनला इझी पडेल. नाही तर तुम्ही, मला तर जमतंय कॅल्क्युलेशन, मी मॅथ शिकवतोय, मला जमतं, पण तुम्हाला परत अवघड जाऊ नये म्हणून मी हे करतो. ठीक आहे, आता मग 240 इंटू π/180 ने मल्टिप्लाय करायचं. 0ला 0 कट होतो. ठीक आहे, थांबा 1 मिनिट. एक थोडं 0ला 0 काय होतो? कट होतो. हे आपण शिकलोय. आता 24 π/18 म्हणजे काय येते? 24 π/18. आता दोन्ही नंबर बघा कोणाच्या पाड्यात येत आहेत? 2 ने डिवाइड होत आहेत. दोन्ही नंबर 3 ने पण डिवाइड होत आहेत. 2 ने 3 ने होत आहे, म्हणजे 6च्या टेबलमध्ये दोन नंबर आहेत का? मग 6 4चा किती येतं? 24 आणि 6 3चा काय येतं? 18. म्हणजेच 240 डिग्री म्हणजे किती रेडियन? 4π/3 रेडियन. कळतंय? सिंपल कटिंग फटिंगचा मामला आहे, बाकी जास्त काहीच किचकट नाहीये. त्यामुळे तुम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रेडियन जर करायचं असेल तर डिग्रीला कशाने मल्टिप्लाय करायचं? π/180 ने. 180 खाली असला पाहिजे. का 180 खाली असला पाहिजे? मी तुम्हाला रिझन सांगितलं, कारण डिग्रीच्या अँगलमध्ये पाय आहे का? नाही. त्यामुळे वरचा नंबर आणि खालचा नंबरला कटिंग कंपल्सरी झालं पाहिजे. कटिंग झालं तर वर पाय शिल्लक राहतोय तसाच. ओके, कळतंय? त्यामुळं 180 खाली असलं पाहिजे. पण इथं आता आपला अँगल समजा, आता हाच अँगल घेऊ, 4π/3 हाच अँगल घेऊ. ठीक आहे, आता इथं 4π/3 म्हणजे किती डिग्री असं सांगायचं. मग 4π/3. आता जर तुम्ही इथं मगाच सारखं समजा चूक केली, π/180 घेतलं, तर आता इथं पायला पाय कटतोय का? नाही कटत आहे. त्यामुळं आपल्याला कापायचं आहे ना, त्यामुळे 180 वर घ्या, पाय खाली घ्या. पायला पाय कटला. 3 1 चा 3. ठीक आहे, थोडं थांबा 1 मिनिट. 3 1 चा 3, 3 60चा आहे ना, 3 6 चा 18, 60, 6 4 चा 24, 0 आहे तसा. म्हणजे डिग्री किती आलं? 240 आला. बघा, आलं का? 240 240 240. ठीक आहे, नाही तर परत तुम्ही म्हणताल काय चाललंय. ओके, म्हणजे आलं. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं आहे. कळतंय? म्हणजे एक फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रेडियन आहे, रेडियन करायचंय तर डिग्रीला कशाने मल्टिप्लाय करणार? π/180. कारण डिग्रीमध्ये पाय नाहीये, नंबरला नंबर कटला पाहिजे. त्यामुळे नंबर वर घेतोय, डिग्री वर घेतोय, 180 खालीच पाहिजे, म्हणजे π/180 करणार तुम्ही, मग आपला नंबर कटेल. आणि रेडियन मध्ये दिलाय, त्यामुळे रेडियनच्या कुठल्या पण व्हॅल्यू मध्ये वर पाय असणार आहे. ठीक आहे, वर पाय असणार आहे. त्यामुळे आपल्याला 180/π घ्यायचा आहे पुढचा. इंटू 180/π करावं लागेल, कारण वरचा पाय आणि खालचा पाय मगच आपला कटणार आहे. कळलं असेल सगळ्यांना. म्हणजे, आणि जरी नसेल कळलं तर सिंपल एक फॉर्म्युला आहे, तेवढं लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला, बस. पण मला नाही वाटत तशी काय गरज आता पडत असेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, आणि ते नाही कळल्या तरी आता आपण गणित सोडवणारच आहे ना, कळून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे नाही तर टेन्शन घ्यायला, टेन्शन मी घेणार. तुम्ही फक्त मी सांगतोय तेवढं करायचं, बाकी काय करायचं नाही. आणि मी काय सांगतोय तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, आणि बाकी तर व्हिडिओ तुम्ही बघताच आहे. ठीक आहे, पण फक्त सगळ्या विद्यार्थ्यांना ही पण सूचना लक्षात ठेवा सगळ्यांनीच, नुसतं बघायचं नाहीये. मी काही इथं डान्स वगैरे करत नाहीये की तुम्ही मस्त एन्जॉय करताय. आज की रात माझा असं काय चालू आहे का? इथं काय नाही चालू. ठीक आहे, त्यामुळे इथं पेन पेपर घेऊन बसायचंय. मॅथ सोडवतोय ना आपण, पेन पेपर घेऊन बसा. तुम्हाला जिथं कळतंय, मी जे करतोय, ज्या सगळ्या गोष्टी मी लिहितोय त्या पण लिहित चाला ना. तुमचा तेवढा पण सराव होऊन जाईल. कसं चाललंय, काय चाललंय, गोष्टी आपल्या कळायला लागतील. ठीक आहे, चलो जायचं पुढं. तर हा फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा. नाही लक्षात राहिला तरी ठीक आहे. चलो, आता 15 डिग्री आपल्याला दिलंय है ना. आपल्याला काय करायचंय? त्याचं रेडियन करायचंय. मग मी सांगितलं, डिग्रीचं रेडियन करायचं असेल तर काय करतो आपण? π/180 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, 15 डिग्री इंटू π/180 ने आपण आता मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, आता सर्वांना तर दिसतंय की 15 आणि 18 कुणाच्या टेबलमध्ये? तर 3च्या टेबलमध्ये है ना. 3 5 15 होतात आणि 3 6 चा 18 होतं. कळतंय? मग 12 5 60 असतात, त्यामुळे 5 1 चा 5, 5 12 चा 60. ह्याचं उत्तर काय आलं?
π/12 रेडियन. म्हणजे 15 डिग्री म्हणजे किती रेडियन असतं? π/12 रेडियन असतं. पुढे बघूया आपण 30 डिग्री दिलाय इंटू π/180 करायचा. सरळ आहे, 0 ला 0 कटला, 3 1 चा 3 3 6 चा 18. मग उत्तर आलं π/6 रेडियन. म्हणजे 30 डिग्री इज इक्वल टू π/6 रेडियन. आपण लावलेलं जे काय शिकलोय ते बरोबर आहे ह्याचा अर्थ. पुढे नंतर 45 डिग्री इंटू π/180 डिग्री. ठीक आहे. आता 90 दुने 180, तर 90 चे अर्ध किती? 45. म्हणजे 45 चोक 180 असणार. सरळ सरळ मॅथ्स आहे. 41 1चा 45 1चा 45 4चा म्हणजे 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? π/4 रेडियन एवढी आहे. पुढं नंतर 60 डिग्री इंटू π/180 साहित्रिक 18, 0 ला 0 कटलं, त्यामुळं π/3 रेडियन. सरळ ह्याचा आन्सर आहे. ठीक आहे, सरळ सरळ दिसतंय. आता 90चा आपण शिकलोय π/2, 120चं मगाशीच काढलं होतं 2π/3, 180 शिकलोय आपण पाय, 270 3π/2 आणि 360 2π. म्हणजे हे आपण मगाशीच ह्याचा अभ्यास सगळ्याचा केलेला आहे. कसं काढायचं ते तुमच्या समोरच मगाशी काढलं. हे 99 होतं, हे तुमच्या समोरच आता मी कॅल्क्युलेशन केलंय. त्यामुळे आता घाबरायचं काही कारण आहे का? वाटतंय दिसतंय तेवढं अवघड आहे का? हे नाही, सिंपल लक्षात ठेवायचं. डिग्रीचं रेडियन मध्ये करायचंय ना, रेडियन डिग्री दिलंय, रेडियन करायचंय. तर डिग्रीमध्ये आपला पाय वगैरे आहे का? नाही. आपल्याला नंबरला नंबर काटायचा आहे. त्यामुळे 180 कट होतोय. 180 नेहमी खाली घ्यायचा, पाय नेहमी वर घ्यायचा. पाय इंटू 180 ने डिग्रीला मल्टिप्लाय करायचं. मग आपलं उत्तर येतं रेडियन मध्ये. आता पुढच्या सेक्शन मध्ये एक गोष्ट दिली आहे, मला ती तुम्हाला आधी शिकवू द्या, मग आपण पुढे जाऊ. पुढे काही गणित आहेत, किंवा आधी आपण ही गणितं घेऊयात, मग तो पुढचा प्रॉब्लेम पुढच्या सेक्शनला बघू आपण. ठीक आहे. आता चला न बघता काढायचंय. 70 डिग्री आहे, रेडियन मध्ये करायचंय. π/180 का 180/π? π/180. कारण 70 180 कट झालं पाहिजे ना आपलं, है ना. 70 180 कट झालं तर आपण म्हणणार आहे की हा बाबा व्यवस्थित येत आहे आपलं उत्तर. कळतंय सर्वांना? कळतंय ना काय म्हणतोय, काय चाललंय, काय नाही? ओके, जागे राहा, झोपत वगैरे जाऊ नका. ओके, चलो. इथं पण काय करायचंय, आधी आपण रफ काढून घेऊ. -120 सांगा आता. मायनस आहे. ओके, मायनस आहे. मायनस म्हणजे काय असतं? मायनस म्हणजे क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज? सांगा लवकर. व्हेरी गुड. अँगल जर क्लॉकवाईज आपण मोजला, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने, तर तो असतो -120 डिग्री. ह्याला पण π/180 करून घ्या. इथं पण सेम 1/4 डिग्री, 1/4 इंटू π/180 करून घ्या. चलो, आता 70 पाय भागिले 180 येणार. 7 आणि 18 दोन्ही कुठलंच लांब पर्यंत कोणीच कोणाच्या टेबलमध्ये नाहीये. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 0 ला 0 फक्त कापल्या जाणार. ठीक आहे, मी 0 ला 0 कट होणार फक्त. उत्तर काय येतंय आपलं? 7. खाली लिहितो मी. ठीक आहे, इथं नको. म्हणजे 70 डिग्री बरोबर किती उत्तर येणार? 7π/18. ठीक आहे, झालं आपलं आन्सर आलं. सिंपल. पुढे बघा, -120 डिग्री आहे. 0 ला 0 कट करून घ्या. -12/18 येऊन जाईल. आता 12 आणि 18 कोणाच्या टेबलमध्ये? 3च्या टेबलमध्ये आहे, किंवा 6च्या टेबलमध्ये पण आहे, हा ना. 6 2 चा 12 राहतं आणि 6 3 चा 18 राहतं. म्हणजे 120 डिग्रीचं माप किती झालं? हा, अजून एक गोष्ट राहते आपल्याकडनं, अर्धा मार्क कटू शकतो आपल्या ह्यासाठी. रेडियन मेन्शन करणं. रेडियन मध्ये तुम्हाला नेहमी दिसतंय पाय नेहमी न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला नाहीये. कळतंय ना. त्यामुळे जर रेडियनचं पाय करायचं असेल तर आपण 180/π ने मल्टिप्लाय करणार का π/180 ने? 180/π ने मल्टिप्लाय करायचं. जर रेडियनचं काय करायचं असेल, परत डिग्री करायचं असेल, मग बघा पायला पाय इथं काय होणार? कट होणार. 3 1 चा 3 6 चा 60 दुने 120 मायनस आहे, -120 येत आहे परत. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवले की कसं आन्सर तयार होतंय, कसं काय होतंय. सगळ्या गोष्टी मी आता सांगितल्यात. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस मी डिग्रीचं रेडियन आणि रेडियनचं डिग्री कसं करायचं ते पण शिकवले. चलो, जास्त वेळ नाही घालायचा. चलो पुढे जाऊ आपण. आता इथं कापण्यासारखं काय नाहीये, मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, 8 चौक 32, 3 येणार, उत्तर येणार 720. ठीक आहे, 720 उत्तर येणार. π/720 एवढं लिहून सोडायचं का नाही? ह्याला वर रेडियनचं चिन्ह द्या. तिन्ही प्रॉब्लेम आपण व्यवस्थित प्रकारे सॉल्व्ह केलेत आणि तिन्हींची उत्तर आपले बरोबर आलेली आहेत. आता पुढं उलट करायचंय. ठीक आहे, रेडियन डिग्री मध्ये काढायचंय, ह्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचंय. मग काय करायचं? उलट करायचं.
आता बघा वर पाय, आता हा पाय कट करायचा असेल तर खाली पण काय पाहिजे, पाय. खाली पाय घेतला म्हणजे वर काय घेणार तुम्ही 180. चला पायला पाय कटला. ठीक आहे, थांबा 1 मिनिट. 7 पण कटला चुकून. पायला पाय कटला. 3 1 चा 3 6 चा 60. 7 6 चा किती असतं सांगा. 7 6 चा 420. आता ह्याला काय म्हणायचं, डिग्री म्हणायचं. म्हणजे 7 पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती आली, 420 डिग्री आलेली आहे. कळतंय, 420 डिग्री आलेली आहे. आता पुढचा प्रॉब्लेम, मायनस पाय बाय 18. तर सिंपल आहे, वर पाय आहे म्हणजे आपण आता खाली पाय घ्यायचा. 180 पाय आहे, हा पाय 11 नाही पाय. पायला पाय, खालचा पाय वरचा पाय कटला. 180 ला 180 कटलं. अँगल काय आला, मायनस. काय नसतं म्हणजे 1 असतं. 1 डिग्री आपला अँगल आला. -1 डिग्री एवढा आपला अँगल. सॉरी, खाली 18 नाही का, सॉरी चूक केली आपण थोडी. हे हक्कच रब करू आपण. ठीक आहे, थांबा. अरे हो ना बाबा, रब असं आहे बघा. 18 ना, वर आपला 0 आहे तसं राहिलाय, त्यामुळे हा 10. ठीक आहे, 18 10 चा 180. 18 10 चा 180. 1 चा 10 चा, त्यामुळे उत्तर आलं -10 डिग्री. ओके, अजून एक पुढं 4/7 रेडियन. आता इथं पाय वगैरे काय दिलं नाहीये. ठीक आहे, 4/7 रेडियन डायरेक्ट असा प्रश्न दिलेला आहे. पाय वगैरे काय दिलं नाही. देऊ न देऊ आपल्याला माहिती. काय करायचं, 180 बाय पायने हे करून घ्यायचं. मग चलो, कटिंग वगैरे होत आहे का बघा. काय कटिंग फिटिंग होत नाहीये. 7च्या पाड्यात 18 वगैरे काय नाहीये, त्यामुळे सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करून घ्या. 18 चोक किती असतं, 18 चोक असतं 72, म्हणजे 720 भागिले 7 पाय. आता ह्यामध्ये काय कटिंग होत आहे का तर बघून घ्या. काय कटिंग होत असलं तर करून घ्या. ठीक आहे, तर आता हे तर 7ने 120 720 ला काय कट होत नाही. पण आता आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती आहे. पायची व्हॅल्यू किती असते सांगा मित्रांनो. पाय म्हणजे आपण 2 अर्थ लिहितो. एक 3.14 राहते आणि एक आपण कसं लिहितो, 22/7 असं लिहितो ना. मग आपण इथं पॉईंट न घेता आता 22/7 घेऊ, म्हणजे 720. ठीक आहे, मी हे थोडं रफ केलं तर चालतंय ना मित्रांनो. तुम्हाला कळलं ना, पायची किंमत आता इथं काय घ्यायची आपल्याला, 22/7 घ्यायची आहे. पायची किंमत 22/7 घ्या. 7 × 22/7. आता ह्या 7ला 7 काय होणार, कट होणार. 7ला 7 कट होणार. 720/22. आणि नंतर कटिंग फटिंग झाल्यावर 2 कट करा. ठीक आहे, 2 कट करा. 2 11 चा 22, 2 3 चा 6 आणि 2 6 चा 12. 360/18 डिग्री हे आपलं आन्सर होत आहे. कळतंय सगळ्यांना, 360/11 डिग्री हे आपलं आन्सर होत आहे. आता टेक्स्टबुक मध्ये चेक करू, सगळं बरोबर आहे का चेक करा एकदा. काय चेक करायची गरज नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा. मॅथ सोडवताना स्वतःवर विश्वास ठेवायचा. कॅल्क्युलेशन फक्त घाईत नका करू. मॅथ सोडवताना सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जावा, क्रमाने जावा, घाई करू नका आणि स्वतःवर भरोसा ठेवा. त्यासाठी आधी टेबल वगैरे, डिव्हिजिबिलिटी, बेसिक आपला भागाकार, शिफ्टिंग हे जमलं पाहिजे. ठीक आहे, काय करायचंय काय नाही हे कळलं पाहिजे. जमतंय, ओके. मग डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कसं कळायचं सगळ्यांना कळतंय. बर, आता मला काय वाटतंय की 1 तास जवळपास झालेला आहे. आपण व्हिडिओ इथंच थांबूया. ओके, बरंच सगळं अजून आहे करायचं राहिलंय आपलं बरंच, त्याला वेळ भरपूर जाईल. ठीक आहे, आता हा मोठा चॅप्टर आहे ना, तसा स्कोरिंगचा आहे. आपण मोठा आहे पण स्कोरिंगचा आहे, त्यामुळं वेळ भरपूर जाईल. त्यामुळे आपण काय करू, आता इथंच पॉज करू. ह्याला आपण पार्ट 2 म्हणूया. ह्या व्हिडिओला अजून एक पार्ट बनवू आणि त्या पार्टमध्ये टॉप टू बॉटम सगळंच निपटून टाकू. ठीक आहे, काय गणित वगैरेच राहतात बघा. हो का, हे स्लाइड नंबर 1 2 3 4 5 6 स्लाइडचा प्रश्न आहे. 6 स्लाइड अर्ध्या तासात झालं तर अर्ध्या तासात, नाहीतर 1 तास. ठीक आहे, म्हणजे एका व्हिडिओमध्ये हा चॅप्टर तुमचा क्लोज होऊन जातोय. ठीक आहे, ह्या पलीकडे मग तुम्हाला कुणीही कसलं गणित विचारू द्या, तुम्ही आरामात सोडू शकताय. ठीक आहे, चालतंय. आणि जरी काही गरज वाटली, जे प्रॉब्लेम बरेच अवघड असे वाटले, तर मी ते सेपरेट एक व्हिडिओ बनवून शिकवल, तसं तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगतालच. ठीक आहे, ओके. त्यामुळे आत्तासाठी काय करूया आपण, गुड बाय घेऊया सर्वांना. बाय बाय. ठीक आहे, आपल्या चॅनलला भरपूर लोकांना शेअर करा. ठीक आहे, भरपूर लोकांना शेअर करा. भरपूर विद्यार्थी असे त्यांना माहित नाही आपलं चॅनल आहे किंवा एवढं व्यवस्थित चालू आहे, त्यांना माहित नाही. बघा, रोज एक दिवसाआड का होईना किंवा रोज म्हणलं तरी मी व्हिडिओ वगैरे टाकण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचा अभ्यासात कुठली कमी नाही राहिली पाहिजे. ठीक आहे ना.
त्यामुळं जास्तीत जास्त मी तुमच्यासाठी एवढं करतोय, तर तुम्ही फक्त माझ्यासाठी एवढं करायचं की आपल्या जवळच्या ग्रुप्सला, आपल्या मित्रमैत्रिणींना आपला चॅनल शेअर करा. रोज व्हिडिओ जे पडतील तुमच्या क्लासचे, 11वीचे पण टाकतोय आपण आणि 12वीचे पण टाकतोय, पण खास माझं लक्ष ह्यावेळेस 11वीकडे. 11वी कंप्लीट आपण सगळ्या विषयांची पूर्ण करणारे, स्टेप बाय स्टेप. बायोलॉजीचा टाकलाय, मॅथ्सचा आता चॅप्टर 1 उद्या परवामध्ये आपला जो तिसरा पार्ट पडेल त्यात कंप्लीट होऊन जाईल. हळू आपण फिजिक्स केमिस्ट्रीचं पण सुरू करूया. म्हणजे जसं जमल तसं मी करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं काम एवढंच, तुम्ही मित्रांना शेअर करायचं चॅनल, स्वतः चॅनल बघा, व्हिडिओज बघा. ठीक आहे, व्हिडिओज बघा, नोट्स काढा, आपापल्या व्यवस्थित सॉल्व्ह करा. आणि गणित नुसती बघून सोडवायची नसतात, कन्सेप्ट कळल्यावर न बघता सोडवायची असतात. त्यामुळे मी जेव्हा म्हणतोय ना सोडवा, मी सोडवत असं. तुम्हाला कन्सेप्ट कळला, व्हिडिओ पॉज करा, सोडवा मनाने, प्ले करा व्हिडिओ. मी माझं उत्तर तुमचं उत्तर मॅच होते का नाही हे बघा. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? ओके, आत्तासाठी मी तुमची रजा घेतो. अख्खा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहिला त्याबद्दल. ठीक आहे, भेटूया आपल्या पार्ट 3 मध्ये लवकरच. ठीक आहे, तोपर्यंत जुडलेले राहा, मजा करा, अभ्यास करा. ठीक आहे, बाय बाय.